संतोष देशमुख हत्याकांडामुळे आरोपांच्या कचाट्यात सापडलेले धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आता उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। धनंजय मुंडे जर दोषी नाही तर कारवाई नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडलेली आहे। देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही भूमिका मांडल्याची माहिती आहे। तर धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर जोपर्यंत पुरावे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही असंही यावेळी स्पष्ट करण्यात आल्याचं कळतंय। काल धनंजय मुंडेंच्या समोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यानं आता धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगला इथं तब्बल 2 तासांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंसंदर्भात भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आपल्याबरोबर आहेत अंजलीताई दमानिया, त्यांच्याकडून जाणून घेऊया। अंजलीताई, तुम्ही एक मोठा लढा दिलेला आहे, तुम्ही अनेक वेळा पुरावे सादर केलेले आहेत, तुम्ही अजित पवारांची भेट सुद्धा घेतलेली आहे, परंतु जी सूत्रांची माहिती मिळते की पुन्हा एकदा अभय धनंजय मुंडे यांना त्यांच्या पक्षाकडनं पुराव्यांच्या अभावी देण्यात आल्याचं कळतंय। कसं आहे की आधी अजित पवार असं म्हणाले होते की जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही। आता ते असं म्हणतात की जोपर्यंत पुरावे सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही। याच्यावरनं त्यांची जी बदलती भूमिका आहे ती आपल्याला दिसतेय आणि म्हणजे मला तर कुठेतरी असं वाटायला लागलं की आपण अशांकडनं अपेक्षाच करणं मुळात चुकीचं आहे। कारण आता कुठले कुठले पुरावे दिलेत त्याच्याकडे आपण पुन्हा एकदा बघूया। म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं सख्य किती आहेत त्याचे व्हिडिओ आणि अनेक फोटोग्राफ्स तर बाहेर आलेच। मी त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे आर्थिक संबंध कसे आहेत, म्हणजे कसे ते कंपन्यांमध्ये एकत्र आहेत, ते शेअर होल्डर एकत्र आहेत, त्यांच्या जमिनी एकत्र आहेत, त्यांचे व्यवहार एकत्र आहेत, अगदी महाजनकोकडनं राग सुद्धा ते एकत्रपणे तिथनं घेत आहेत आणि आपल्या कंपनीत त्यांचे आर्थिक नफा देखील मिळवत आहेत, हे देखील दिलं। मग त्याच्यानंतर मी एक महाजनको जी सरकारची कंपनी आहे तर सरकारचा मंत्री त्याच्यातनं आर्थिक लाभ मिळवतोय, दिस अमाउंट्स टू ऑफिस ऑफ प्रॉफिट, हे देखील पुरावे दिले। कारण त्या बॅलन्स शीट दिल्या ज्याच्यात प्रत्येक पानावर धनंजय मुंडे आणि राजेश्री मुंडे यांची सही आहे। आता हे दाखवल्यानंतर आणि 4-5 दिवसांनी मी एक कृषी घोटाळा जो आहे महाराष्ट्राचा 542 कोटीचा त्याचे देखील धडधडीत पुरावे दिलेत। म्हणजे 92 रुपयाची नॅनो युरिया ती 220ला विकली जाते, नॅनो डीएपी जी 269 रुपयाची आहे ती 590ला घेतली गेली आणि सरकारने घेण्याची गरजच नव्हती आणि खरं थेट डीबीटीने पैसे द्यायला हवे होते। हे सगळं स्पष्टपणे असताना धनंजय मुंडे यांनी ते केलं आणि शेतकऱ्यांचे जवळजवळ 542 पैकी 60 ते 70% पैसे जर यांनी खाल्ले असतील तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे मार्ग काय उरतो। आणि अशा माणसाला जर आपण शिक्षा दिली नाही तर हे चुकीचं होत नाहीये का? पण म्हणून मी शेवटी अजित पवारांना जेव्हा भेटले आणि त्यांना हे सगळे पुरावे देखील दिले तरी सुद्धा जर ते म्हणत असतील की पुरावे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काहीच कारवाई करायची नाही आणि त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही, तर मला कुठेतरी असं वाटायला लागलं की आपणच वेडे आहोत की आपण यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करतोय। उमेश गोविलकर सह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।